हां, सगळ्यात आधी बाबा तुमच्यापासून, तुम्ही मुलीला आता कसा सल्ला द्याल? जसं तिनं चांगले राहिले तसं तिनं सासू सासऱ्याचं नाव करावं, माझ्या बहिणीला सांभाळून घ्यावं, जास्त त्रास देऊ नये. अच्छा, त्रास देऊ नये. हां, त्रास देऊ नये. ओके, हां, चांगला सल्ला आहे. आईचं काय म्हणणं? सासरचं नाव उज्ज्वल करावं, जसं माहेरचं नाव उज्ज्वल केलं तसं. सासरचं नाव उज्ज्वल करा. सासूबाई, तुम्ही मुलाला काय सांगणार? चांगले सांभाळायचे. मला लेक नाही, मग तिने लेकीप्रमाणे सांभाळायचे मला. बाबा, घरी आल्यानंतर चांगलं वागवणार, आम्ही चांगले राहणार. तर आम्हाला पण मुली नाहीत, ते आम्ही मुलीच म्हणून सांभाळल्या जातो. अजून कोण बोलणार? आतापर्यंत जर असं आम्ही एकत्र राहिलोय, तसंच तिने एकत्रच राहावं, आमच्याबरोबर सगळ्यांना समजून घ्यावं आणि जरा हट्टीपणा कमी करावा असं मी सांगेन तिला. आणि तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अजून कोण बोलणार? बोला. ही माझी ताई आहे आणि नेहमी मला खूप सपोर्ट केलं आहे. वर्गात काय झालं म्हणजे आमची भांडणं व्हायची, खूप भांडणं व्हायची, पण आता करमणार नाही आहेत तिच्याशिवाय. मिस करणार? हो. आणि आता खऱ्या खोट्याचा खेळ. मी काही विधानं करणार, त्या विधानाचं खरं खोटं जे काही उत्तर आहे ते तुम्ही द्यायचं. हां, लग्नानंतर मिस्टर ताईला वारंवार हॉटेलमध्ये खाण्यासाठी घेऊन जाणार आहेत. खरं की खोटं? खोटं. खोटं. खरं का? तुम्ही खोटं का म्हणाला? कारण की त्याला नाही आवडत मी हॉटेलमध्ये खाल्लेलं. त्याला फक्त घरातलं शुद्ध शाकाहारी त्याला जेवण आवडतं आणि मला हॉटेलमधलं आवडतं. बरं, पुढचं विधान. ताई कधीही कुठल्याही कारणावरून दुसऱ्यांना उलट बोलत नाही. खरं. खोटं. खरं. काय? सर्वांना उलट बोलते. हां, काय हो? हो, बोलता. जर मनासारखी गोष्ट नसेल झाली तर मला वाईट वाटतं आणि त्यावेळेस मला असं वाटतं की मला इथे बोलायला पाहिजे आणि मी बोलते. पण थोडा विचार करते मी. पण ते नंतर समोरचा कोलमडल्यावर. हो ना? बरं, हळूहळू बदल होईल. लग्नानंतर मिस्टर आईपेक्षा ताईची बाजू जास्त घेतील. खरं. खरं. खोटं. खोटं. बायकोपेक्षा आईची बाजू घेणार. नंतर हीच घेणार की. हां, पण पहिले आईची. पहिली आई, मग बायको, नंतर लग्नानंतर. कारण काय हो? पहिला आई आलेला आहे. बरोबर आहे? हां, बरोबर? नाही बरोबर. का नाही बरोबर? बिकॉज मी माझ्या आईवडिलांचं घर सोडून येणार तुझ्यासाठी. म्हणजे काय? आणि तू मला साथ नाही देणार, बरोबर की नाही? मला नाही माहिती, मला नका घेऊ. यांचं राहायचं बाजूला आणि मलाच मिळायचं मान. काय तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की पहिले माझे आई वडील, बरोबर. नंतर ही येणार आहेत. करेक्ट आहे. नंतर दोघांची मला काळजी घ्यावं लागणार आहे. बरोबर आहे. हसत राहा, आनंदी राहा, एकमेकांना सांभाळून घ्या आणि थोडंसं कधी इकडे तिकडे झालं तरी समजून घ्या दोघांनी, कारण त्याच्यातच सुखी संसाराचं रहस्य दडलेलं आहे. हां, झी मराठीकडून हा आहे एक छोटासा केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.